गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. मी रुपाली टिक्कल यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ येथे कार्यरत आहे. लेक्चर सुरू करण्यापूर्वी आपण सर्वांनी आपले ऑडिओ आणि व्हिडिओ ऑफ करावे. जर तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असेल तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये ते पोस्ट करू शकतात. आज आपण V92 BSc PCM या प्रोग्राम मधील S37131 या कोर्सच्या सेमिस्टर 1 मधील युनिट 4.1 यावर आधारित म्हणजेच हायड्रोकार्बन्स याचा आपण आज अभ्यास करणार आहोत. आजच्या लेक्चर मध्ये आपल्याला क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड्स, define hydrocarbons, explain the nomenclature system of alkanes, explain the preparation of alkane, explore the different properties of alkanes हे पॉइंट शिकायचे आहेत. फर्स्ट स्लाइड आहे क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड्स. त्यामध्ये ऑर्गॅनिक कंपाउंड म्हणजे काय? ऑर्गॅनिक कंपाउंड इज अ क्लास ऑफ ऑर्गॅनिक कंपाउंड इन विच one or more atom of carbon are covalently linked to atom of other elements, most commonly hydrogen, oxygen or nitrogen. The organic compounds classification हे two types मध्ये होतं, acyclic or open chain compound and second one is cyclic or closed chain ring compound. आता फर्स्ट वन जे आहे असायक्लिक और ओपन चेन कंपाउंड म्हणजे दिस कंपाउंड कंटेन ओपन चेन ऑफ कार्बन ॲटम इन देअर स्ट्रक्चर, म्हणजेच द टर्मिनल कार्बन ॲटम आर नॉट लिंक इच अदर, म्हणजे तो कम्प्लिटली फ्री असतो. टर्मिनल कार्बन हा दुसऱ्या कार्बनला अटॅच नसतो. त्याचं एक्झाम्पल आहे मिथेन किंवा इथेन. देन सेकंड वन इज सायक्लिक और क्लोज चेन और रिंग कंपाउंड. This compound contain one or more closed chain of ring of atom in molecule. म्हणजे या सायक्लिक कंपाउंड मध्ये टर्मिनल कार्बन लिंक असतो दुसऱ्या कार्बनला आणि रिंग फॉर्म करतो. आणि हे सायक्लिक कंपाउंड अगेन डिफरन्शिएट इनटू टू टाइप्स. फर्स्ट वन इज होमोसायक्लिक और कार्बोसायक्लिक कंपाउंड. तर होमोसायक्लिक किंवा कार्बोसायक्लिक कंपाउंड म्हणजे असे कंपाउंड विच कंटेन रिंग मेड अप ऑफ कार्बन ॲटम ओनली. होमोसायक्लिक कंपाउंड मध्ये फक्त कार्बन ॲटमची रिंग फॉर्म होते. त्याचं एक्झाम्पल आहे सायक्लोप्रोपेन, सायक्लोब्युटेन. देन सेकंड वन इज हेटेरोसायक्लिक कंपाउंड. दिस कंपाउंड कंटेन ring made up of one or more hetero atom in addition to carbon atom. आता हेटेरो ॲटम म्हणजे कोणते? ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर किंवा हॅलोजन. त्याचे एक्झाम्पल आहे फ्युरॉन. Then homocyclic or carbocyclic compound again classify into two types, acyclic compound and aromatic compound. The alicyclic compound म्हणजे this compound are homocyclic or carbocyclic compound does not contain alternate double and single bond between carbon atom. त्याचे एक्झाम्पल आहे सायक्लोहेक्झिन. आणि सेकंड क्लासिफिकेशन इज aromatic compound. The aromatic compound these are the carbocyclic or homocyclic compound contain alternate double and single bond between carbon atom. Aromatic compound चे एक्झाम्पल आहे बेन्झीन. Aromatic compound further classified into benzenoid and non-benzenoid compound. The first one is benzenoid. These are the aromatic compound containing benzene ring in their structure. त्याचे एक्झाम्पल आहे अँथ्रासिन. तर बेन्झिनाइड कंपाउंड मीन्स असे कंपाउंड की ज्यामध्ये बेन्झिन रिंग हे प्रेझेंट असते. देन सेकंड इज नॉन बेन्झिनाइड कंपाउंड. These are the aromatic compound but not contain benzene ring in their structure. म्हणजे स्ट्रक्चर हॅव्हिंग अल्टरनेट डबल अँड सिंगल बॉन्ड बट नॉट कंटेन बेन्झिन रिंग. नॉन बेन्झिनाइड कंपाउंड म्हणजे असे कंपाउंड आहे की ज्यामध्ये अल्टरनेट सिंगल आणि डबल बॉन्ड असतो पण बेन्झिन रिंग प्रेझेंट नसते. अशा कंपाउंडला आपण नॉन बेन्झिनाइड कंपाउंड असे म्हणतो. त्याचे एक्झाम्पल आहे अझिलिन. आपण काही एक्झाम्पल बघूया ऑर्गॅनिक कंपाउंडचे. आता इथे फर्स्ट जे आहे सायक्लोप्रोपेन, सायक्लोहेक्झिन. हे आहे क्लोज चेन किंवा होमोसायक्लिक किंवा कार्बोसायक्लिक कंपाउंड सुद्धा आपण याला म्हणतो. जसं आपण कार्बोसायक्लिक मध्ये बघितलं की सगळे हे कार्बन चेनचेच कंपाउंड, याच्यामध्ये हेटेरो ॲटम नसतो, म्हणून याला आपण कार्बोसायक्लिक कंपाउंड असे म्हणतो. तर सेकंड एक्झाम्पल आहे इथेन, आयसोब्युटेन, ऍसिटाल्डिहाइड, ऍसिटिक ऍसिड. हे सर्व
हे सगळे असायक्लिक किंवा ओपन चेन कंपाऊंडचे एक्झाम्पल आहे, ज्याच्यामध्ये आपण म्हटलं होतं की टर्मिनल कार्बन ऍटम हा फ्री आहे. तसं इथे बघूया, इथे टर्मिनल कार्बन ऍटम हा दुसऱ्या कार्बन ऍटमला जॉईंट आहे आणि त्याने रिंग फॉर्म केलेली आहे. तसं इथे हा टर्मिनल कार्बन ऍटम हे कम्प्लिटली फ्री आहे. आता हे जे 4 एक्झाम्पल आहेत, यामध्ये हा टर्मिनल कार्बन ऍटम हा कम्प्लिटली फ्री आहे, तो रिंग फॉर्म करत नाही, म्हणून आपण त्याला असायक्लिक किंवा ओपन चेन कंपाऊंड म्हणतो. तसे हे जे सायक्लोप्रोपेन, सायक्लोहेक्झेन हे जे एक्झाम्पल आहे ते सायक्लिक किंवा रिंग कंपाऊंडचे आहे. देन नेक्स्ट आता हे बघूया आपण फ्युरॉन, थायोपिन आणि पिरिडीन. जसं की आपण म्हटलं होतं हिटेरोसायक्लिक कंपाऊंड म्हणजे हिटेरो ऍटम कोणते आहे, ऑक्सिजन, नायट्रोजन, सल्फर. मग हे जे एक्झाम्पल आहेत फ्युरॉन, थायोपिन, पिरिडीन हे हिटेरोसायक्लिक कंपाऊंडचे आहेत. तर नेक्स्ट इज बेन्झीन अँड नॅफ्थलीन. बेन्झीन आता अरोमॅटिक कंपाऊंड, बेन्झीन हे अरोमॅटिक कंपाऊंडचं एक्झाम्पल आहे. देन अरोमॅटिक कंपाऊंडचं आपण क्लासिफिकेशन बघितलं होतं की बेन्झिनॉइड आणि नॉन बेन्झिनॉइड. तर बेन्झिनॉइड मध्ये आपण बघितलं होतं की असे कंपाऊंड विच कंटेन बेन्झीन रिंग इन देअर स्ट्रक्चर. आता हे नॅफ्थलीन आहे, याच्यामध्ये बेन्झीन रिंग आहे, म्हणून आपण याला बेन्झिनॉइड कंपाऊंड म्हणतो. त्याचं अजून एक एक्झाम्पल आहे अँथ्रासिन, यामध्ये सुद्धा बेन्झीन रिंग आहे, तर याला आपण बेन्झिनॉइड कंपाऊंड म्हणतो. हे सेकंड एक्झाम्पल आहे अझ्युलिन, यामध्ये बेन्झीन रिंग नाहीये, म्हणून आपण याला नॉन बेन्झिनॉइड कंपाऊंड म्हणतो. इथे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड प्रेझेंट आहे, पण बेन्झीन रिंग प्रेझेंट नाहीये. बेन्झीन रिंग मध्ये 6 कार्बन ऍटम प्रेझेंट असतात, तसं इथे आपण बघू शकतो की इथे 7 कार्बन ऍटम प्रेझेंट आहे. इथे अल्टरनेट सिंगल डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. हे कंपाऊंड अरोमॅटिक आहे, पण हे बेन्झिनॉइड नाहीये, नॉन बेन्झिनॉइड कंपाऊंड आहे. नेक्स्ट वन इज हायड्रोकार्बन. Hydro means hydrogen and carbon means carbon. Hydrocarbon, the term hydrocarbon is self-explanatory, which means compounds of carbon and hydrogen only. But hydrocarbon play a key role in our daily life. You must familiar with the term LPG and CNG used as a fuels. LPG is a liquefied petroleum gas, whereas the CNG is a compressed natural gas. तर सीएनजी मध्ये मेन कॉन्स्टिट्युएंट हे मिथेन गॅसचं असतं आणि एलपीजी मध्ये प्रोपेन आणि ब्युटेनचं मेन कॉन्स्टिट्युएंट असतं. आता हे मिथेन, प्रोपेन, ब्युटेन हे हायड्रोकार्बन्सचेच एक्झाम्पल आहेत. त्यानंतर आपण क्लासिफिकेशन ऑफ हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन बघणार आहोत. डिपेंडिंग अपॉन द टाइप ऑफ कार्बन बॉन्ड प्रेझेंट, द हायड्रोकार्बन्स आर क्लासिफाइड इनटू 3 टाइप्स. First one is saturated hydrocarbon, second one is unsaturated hydrocarbon, and third one is aromatic hydrocarbon. The saturated hydrocarbon means which contain carbon and carbon hydrogen single bond. असे कंपाऊंड की ज्यामध्ये कार्बन किंवा कार्बन हायड्रोजन सिंगल बॉन्ड मध्ये प्रेझेंट असतील. तर सॅच्युरेटेड म्हणजे सिंगल बॉन्डेड कंपाऊंड. The unsaturated hydrocarbon means it contain carbon double or carbon triple bond किंवा double or triple both. Unsaturated means डबल किंवा सिंगल बॉन्डेड कंपाऊंडला आपण अनसॅच्युरेटेड कंपाऊंड म्हणतो. तसेच अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणजे असे कंपाऊंड की ज्यामध्ये कार्बन डबल किंवा कार्बन ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट आहे. Third type is aromatic hydrocarbon. Aromatic hydrocarbon are the type of cyclic compound. जसं आपण aromaticचं एक्झाम्पल बघितलं होतं बेन्झीन, तसंच aromatic compound म्हणजे cyclic compound त्यामध्ये प्रेझेंट असतात. Then second is alkane. Alkane are the saturated open chain hydrocarbon containing carbon single bonds. आता मिथेन इज अ फर्स्ट मेंबर ऑफ दिस फॅमिली आणि अल्केनचा जनरल फॉर्म्युला आहे CnH2n+2. If you replace one hydrogen atom of methane by the carbon and join the required number of hydrogen, then we get ethane. आता हा पहिले आहे मिथेनचं स्ट्रक्चर आहे, त्याचा स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे CH4. जर यामध्ये आपण
मिथेनचा 1 हायड्रोजन ॲटम जर आपण कार्बनने रिप्लेस केला आणि रिक्वायर्ड नंबर ऑफ हायड्रोजन आपण त्याच्यात ऍड केले तर आपल्याला इथेन मिळतो. तसंच जर आपण इथेन मधला एक हायड्रोजन ॲटम हा कार्बनने रिप्लेस केला आणि रिक्वायर्ड नंबर ऑफ हायड्रोजन जॉईन केले तर आपल्याला प्रोपेन मिळतं. म्हणजेच इथेन every two neighboring members of this family differ by CH2 group. जर आपण मिथेन मध्ये CH2 ऍड केला तर आपल्याला इथेन मिळतो, इथेन मध्ये CH2 ऍड केला तर आपल्याला प्रोपेन मिळतो. अशाच प्रकारे आपली ही हायड्रोकार्बनची सिरीज आहे. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन and डिकेन. The next one is structure of alkane. The first member of the alkane series is methane. Methane has tetrahedral structure which is multiplanar in which carbon atom lies at the center and the 4 hydrogen atom lie at the 4 corners of the regular tetrahedron. इथे आपण बघू शकतो कार्बन ॲटम हा सेंटरला प्रेझेंट आहे आणि 4 हायड्रोजन ॲटम हे 4 कॉर्नरला आहेत कार्बनच्या, म्हणून हे टेट्राहेड्रॉन स्ट्रक्चर फॉर्म करतं. आणि हे सगळे हायड्रोजन कार्बन हायड्रोजन बॉन्ड अँगल यांची 109.5 आहे. नेक्स्ट वन इज नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन. नॉमेनक्लेचर ऑफ अल्केन याचं 2 टाइप मध्ये होतं. एक कॉमन नेम सिस्टीम आहे आणि सेकंड वन इज IUPAC. आपण पहिले कॉमन नेम सिस्टीम बघणार आहोत. इन द कॉमन नेम सिस्टम वी यूज द प्रिफिक्स n when the alkane is present in the straight chain. इथे आपण पहिले एक्झाम्पल बघूया. इथे 5 कार्बन प्रेझेंट आहे म्हणून आपण याला पेंटेन. 5 कार्बन असेल तर आपण जसं आपण आधी अल्केनचे एक्झाम्पल मध्ये बघितले मिथेन, इथेन, प्रोपेन, जर 5 कार्बन प्रेझेंट असतील तर पेंटेन. तसंच आपण पहिला रूल जो आहे की आपण when the alkane is present in straight chain मध्ये जर अल्केन प्रेझेंट असला तर आपण प्रिफिक्स n हा यूज करतो. सो इथे n पेंटेन हा आपण प्रिफिक्स यूज केलेला आहे. सेकंड वन इज when there is a branch present in alkane, that means when the methyl group is attached to the carbon next to the terminal carbon, then iso prefix is used. आता ही जी ब्रांच दिसते तुम्हाला CH3 या ब्रांचला आपण आयसो ब्रांच म्हणतो. म्हणजे यामध्ये कार्बन अटॅच टू द 3 कार्बन ॲटम इन विच 2 आर मिथिल ग्रुप. म्हणजे हा जो कार्बन ॲटम आहे याला ही जो ब्रांच अशी अटॅच असते तर आपण हिला आयसो ब्रांच म्हणतो. ही आयसो ब्रांच आहे CH3 म्हणून इथे आयसो. आणि हे जे कार्बन 5 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे म्हणून आपण याला पेंटेन असं म्हटलं. ही ब्रांच ही आयसो आणि 5 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे म्हणून पेंटेन. Then third one is when the 2 alkyl groups are attached to the carbon atom next to the terminal carbon, then neo prefix is used. आता ही जी ब्रांच आहे CH3 आणि ह्या CH3 म्हणजे एका कार्बनला 3 CH3 ब्रांच अटॅच असल्या तर तिला आपण निओ ब्रांच असं म्हणतो. आणि 5 कार्बन ॲटम प्रेझेंट आहे म्हणून पेंटेन. ही जी ब्रांच आहे जर एका कार्बनला 3 CH3 ग्रुप्स अटॅच असतील तर तिला आपण निओ ब्रांच असं म्हणतो. म्हणून याचं एक्झाम्पल आहे निओ पेंटेन. देन सेकंड नॉमेनक्लेचर मेथड इज IUPAC नेम ऑफ सिस्टम. IUPAC means International Union of Pure and Applied Chemistry. याचे काही रूल्स आहेत ते आपण बघूया. फर्स्ट वन इज first the select longest chain of carbon atoms in the molecule. Second is count the number of carbon atom and then name it accordingly as a derivative of the corresponding alkane. Third one is the position of different alkyl groups attached to the different carbon in the longest chain are noted. Fourth one is start the numbering the carbon chain from that end from where the branch will get the lowest number. Fifth one is when different alkyl groups are present, then they are named alphabetically. Thus, ethyl is named first and then methyl. आपण याचे एक्झाम्पल बघूया. जसं इथे फर्स्ट एक्झाम्पल आहे
तर आपला पहिला रूल IUPAC चा सांगतो की आपण पहिले लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची. मग आता इथे आपल्याला ही लॉंगेस्ट चेन दिसते आहे, ही कार्बनची लॉंगेस्ट चेन. हे जे CH2 CH3 ही एक ब्रांच आहे, ही CH3 ही पण एक ब्रांच आहे. आता पहिला रूल जो आपण रूल वाईज जाऊया. फर्स्ट रूल जो सांगतो आपल्याला आपण लॉंगेस्ट चेन सिलेक्ट करायची. मग आता आपण ही लॉंगेस्ट चेन ही सिलेक्ट करूया. त्यानंतर किती कार्बन ऍटम त्याच्या प्रेझेंट आहे लॉंगेस्ट चेन मध्ये 1 2 3 4 5 6 कार्बन ऍटम प्रेझेंट आहे, म्हणून आपण त्याला हेक्झेन असं म्हणतो. आणि आता नंबरिंग 1 2 3. आता मिथिल ब्रांच ही सेकंड नंबर ऑफ कार्बन ऍटमला अटॅच आहे आणि इथिल ब्रांच ही 4 नंबरला अटॅच आहे. म्हणून आपण आणि आपला जो अजून एक रूल सांगतो की when the different alkyl group present then they are named alphabetically. आता आपल्याला याला अल्फाबेटिकली नेम द्यायचे. आता मिथिल आणि इथिल, आता M आणि E मध्ये हा अल्फाबेटिकली E हा पहिले येतो, त्यामुळे आपल्याला इथिल ब्रांच ही आधी नंबरिंग द्यायचे. मीन्स 4 इथिल 2 मिथिल हेक्झेन. जे इथिल ही 4 नंबरच्या कार्बन ऍटमला अटॅच आहे आणि मिथिल ही सेकंड नंबरच्या, म्हणून 4 ethyl 2 methyl hexane. Then next example is, आता हे एक एक्झाम्पल आहे. आपला पहिला रूल जो सांगतो पहिले सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन. मग आता ही आपल्याला दिसते ही लॉंगेस्ट चेन, याला नंबरिंग केलेले 1 2 3 4 5 6 7 8 कार्बन ऍटम प्रेझेंट आहे, म्हणून आपण याला ऑक्टेन असं म्हणतो. आता आपण ब्रांचेस बघूया. 2 नंबरच्या कार्बनला एक मिथिल ब्रांच अटॅच आहे, 3 नंबरच्या कार्बनलाही एक मिथिल ब्रांच अटॅच आहे, 5th नंबरच्या कार्बनला इथिल ब्रांच आहे आणि 7th नंबरच्या कार्बनला एक मिथिल ब्रांच आहे. आणि आपल्याला जे अल्फाबेटिकली नंबरिंग करायचे ब्रांचेसचं, ई हा अल्फाबेटिकली फर्स्ट येतो मिथिलला, म्हणून आपण 5 नंबरच्या जे इथिल ब्रांच अटॅच आहे म्हणून आपण 5 इथिल. आता इथे 2 नंबरच्या ब्रांचला 3 आणि 7 हे 3 ठिकाणी आपल्याला मिथिल ब्रांच अटॅच आहे, म्हणून 5 इथिल 2 3 7 3 ब्रांच अटॅच आहे, म्हणून ट्राय मिथिल ऑक्टेन. त्याचं IUPAC नेम आहे 5 इथिल 2 3 7 ट्राय मिथिल ऑक्टेन. सेकंड एक्झाम्पल इज, आपला पहिल्या रूल नुसार सिलेक्ट द लॉंगेस्ट चेन ऑफ कार्बन ऍटम. तर आपण ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केली. त्यानंतर आपण ब्रांचिंग बघूया. 2 नंबरच्या कार्बनला एक मिथिल ब्रांच अटॅच आहे आणि 3 नंबरच्या कार्बनला एक मिथिल ब्रांच आणि एक इथिल ब्रांच अटॅच आहे. मग त्याचं नंबरिंग पहिले जे अल्फाबेटिकली ब्रांचेसचं नंबरिंग द्यायचं. ई हा अल्फाबेटिकली मिथिलच्या फर्स्ट येतो एमच्या, म्हणून इथिल हा फर्स्ट घ्यायचा. 3 नंबरच्या कार्बनला इथिल आहे म्हणून 3 इथिल 2 3 2 ब्रांच प्रेझेंट आहे म्हणून 2 3 डाय मिथिल पेंटेन. नेक्स्ट एक्झाम्पल इज, आता यामध्ये आपण बघू शकतो, आता तुम्हाला इथे कलरिंग दिसते. आता आपण ही लॉंगेस्ट चेन सिलेक्ट केलेली आहे. जर आता आपण ठरवलं की दुसरी करायची, तर आता समजा इकडनं काउंटिंग केलं तर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ, इथे 6 कार्बन ऍटमच प्रेझेंट येतात. जर आपण ही केली ब्ल्यू कलर मध्ये जे कार्बन ऍटम दिलेली आहे ती जर केली तर आपण 1 2 3 4 5 6 7 8 9 कार्बन ऍटम प्रेझेंट आहे, म्हणून ही आपली लॉंगेस्ट चेन होते. म्हणून आपण ही ब्ल्यू वाली लॉंगेस्ट चेन ही सिलेक्ट केली. आता आपण ज्या मिथिल ब्रांचेस ज्या अटॅच इतर त्या बघूया. आता यामध्ये काउंटिंग केले तर फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ नंबरच्या कार्बनला एक मिथिल ब्रांच अटॅच आहे आणि 5th नंबरच्या कार्बनला इथिल आणि 4 नंबरच्या कार्बनला आयसोप्रोपिल. आता आपण आधी कॉमन नेम सिस्टीम मध्ये आयसो ब्रांच बघितली की एका कार्बनला 2 मिथिल ग्रुप अटॅच असतील, तिला आपण आयसो ब्रांच म्हणतो. म्हणून मग आता याचा 9 कार्बन आहेत म्हणून नो नेम. आणि आता ब्रांचेसचं नॉमेनक्लेचर बघूया अल्फाबेटिकली. आता अल्फाबेटिकली ई फर्स्ट येतो आणि एम नंतर येतो, पण इथे नंबरिंगला महत्व दिलेलं आहे. आता 4 हा न्यूमरिकली फर्स्ट येतो आणि नंतर 5 येतो, त्यामुळे इथे 4 मिथिल 5 इथिल 4 इथे 4 नंबरच्या याला आयसोप्रोपिल ब्रांच आहे, म्हणून 4 मिथिल 5 इथिल आयसोप्रोपिल नो नेम. The next one is preparation of alkane.
अल्केनचं प्रिपरेशन कशापासून होतं ते आपण बघूया. फ्रॉम फर्स्ट आहे फ्रॉम अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन. जेव्हा डायहायड्रोजन गॅस ऍड टू द अल्कीन and alkynes in presence of catalyst platinum, palladium or nickel, तेव्हा आपल्याला अल्केन ऑब्टेन होतो. Then next is from alkyl halide. When alkyl halide on reduction with zinc and dilute hydrochloric acid, it gives alkane. Third one is from carboxylic acid. Sodium salt of carboxylic acid on heating with soda lime. Soda lime means mixture of sodium hydroxide and calcium oxide. It gives alkane. आणि या कार्बोक्सिलिक ऍसिड या प्रिपरेशन मेथड मध्ये हा जो आपण सोडियम इथोनेट यूज केला आहे, जे प्रोडक्ट फॉर्म होतं त्यामध्ये 1 कार्बन ॲटम लेस दॅन द कार्बोक्सिलिक ऍसिड. And fourth one is Wurtz reaction. Alkyl halide on reaction with sodium metal in dry ether solution, it gives higher alkane. Then fifth one is from Grignard reagent. Grignard reagent is formed by the reaction of alkyl halide with magnesium metal. And the Grignard reagent then react with water to produce alkane. तर यामध्ये बघूया, अल्किल हलाइड जेव्हा मॅग्नेशियम सोबत रिॲक्ट होतो इन प्रेझेन्स ऑफ इथर, तेव्हा अल्किल मॅग्नेशियम हलाइड हे फॉर्म होतं. आणि अल्किल मॅग्नेशियम हलाइड जेव्हा वॉटर सोबत रिॲक्ट होतो तेव्हा हा अल्केन आपल्याला ऑब्टेन होतो. त्याचं एक एक्झाम्पल आहे मिथिल मॅग्नेशियम आयोडाइड. जेव्हा वॉटर सोबत रिॲक्ट होतो तेव्हा आपल्याला मिथेन हा फॉर्म होतो. देन प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. फर्स्ट आहे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ अल्केन. फिजिकल प्रॉपर्टी मधली फर्स्ट प्रॉपर्टी आपण बघूया. अल्केन आर ऑलमोस्ट नॉन पोलर मॉलिक्यूल. Non-polar molecule has no separation of charge. Alkane contain only non-polar carbon-carbon and carbon-hydrogen bonds. They are not soluble in water, and since they are generally less dense than water. अल्केन मध्ये ऑलमोस्ट नॉन पोलर, अल्केन हा नॉन पोलर मॉलिक्यूल आहे कारण त्यामध्ये सेपरेशन ऑफ चार्ज नाहीये. नेक्स्ट इज दे आर पजेस वीक वंडरवॉल फोर्सेस, मीन्स द अट्रॅक्शन फोर्स बिटवीन अनचार्ज मॉलिक्यूल. तर यामध्ये सेपरेशन चार्जेस नाहीये, तर त्यामुळे त्याचा जे अट्रॅक्शन फोर्स आहे मीन्स तो अनचार्ज मॉलिक्यूल आहे, त्यामध्ये काही अट्रॅक्शन फोर्सेस नाहीये, म्हणून त्याचा वंडरवॉल फोर्स हे खूप कमी आहे. Then third is they are colorless and odorless. तर मिथे they are colorless. थर्ड प्रॉपर्टी जी आहे they are colorless and odorless. तर आपण पहिले जे बघितलं की आपला घरात वापरणारा एलपीजी जो गॅस आहे, जर त्याची प्रॉपर्टीज आहे की ते आर कलरलेस अँड ऑर्डरलेस. कलर तर त्यांना नसतोच पण ऑर्डरलेस आहे, तर मग आपल्या घरात जो एलपीजी गॅस यूज होतो त्याचा तो लीक झाल्यानंतर वास का येतो? कारण एलपीजी गॅस मध्ये इथिल मरकॅप्टम हा ऍड केला जातो, त्यामुळे आपल्याला एलपीजी जो गॅस यूज होतो त्याचा आपल्याला वास येतो. Then fourth property is boiling point of different alkane have a steady increase in boiling point with increase in molecular mass. The symmetrical molecule like methane is completely non-polar, meaning that only attraction between one molecule. As a carbon chain increases like ethane, propane, and propane, the van der Waals forces will increases as the molecular get bigger. जेव्हा मिथेन इथेन जसे मॉलिक्युलर साइज त्याची इंक्रीज होत जाते तसं त्याचा van der Waals फोर्स हा इंक्रीज होत जातो, म्हणून त्याचा बॉइलिंग पॉइंट हा मॉलिक्युलर साइज नुसार इंक्रीज होत जातो. देन फिफ्थ वन इज इन अल्केन मेल्टिंग पॉइंट इंक्रीजेस विथ इंक्रीज इन मॉलिक्युलर वेट. Then next is chemical properties of alkane. The first reaction is substitution reaction. One or more hydrogen atom of alkane can be replaced by
halogen, nitrogen group, and sulfonic acid group, halogenation takes place at 573 to 773 Kelvin temperature or in presence of diffuse sunlight or UV light. एक्झाम्पल एक बघूया, क्लोरिनेशन. आपण मिथेनचं इथे बघूया. मिथेन मॉलिक्यूल मध्ये हायड्रोजन ॲटम हा पहिले क्लोरीनने रिप्लेस केला आणि आपल्याला मिथिल क्लोराइड हे फॉर्म झालं आणि बाय प्रोडक्ट मध्ये मिथिल क्लोराइड आणि हायड्रोजन क्लोराइड हे फॉर्म झालं. ही रिॲक्शन इथे क्लोरोमिथेन म्हणजे जे मिथिल क्लोराइड आहे ही रिॲक्शन इथे स्टॉप न होता त्याचं फर्दर क्लोरिनेशन झालं. म्हणजे जोपर्यंत हायड्रोजन मॉलिक्यूल आहे तोपर्यंत याचं क्लोरिनेशन होत गेलं आणि आपल्या लास्टला कार्बन टेट्राक्लोराइड हे फॉर्म झालं. इथे बघा CH4 आहे. पहिले हा हायड्रोजन ॲटम हा क्लोरीनने रिप्लेस सबस्टिट्यूट झाला, मिथिल क्लोराइड फॉर्म झालं आणि मिथिल क्लोराइड मधला अजून एक हायड्रोजन ॲटम हा दुसऱ्या क्लोरीनने सबस्टिट्यूट झाला. देन आपल्याला मिथिलीन क्लोराइड फॉर्म झालं. परत मिथिलीन क्लोराइड मधला एक हायड्रोजन हा अगेन क्लोरीनने सबस्टिट्यूट झाला, तेव्हा आपल्याला क्लोरोफॉर्म मिळालं आणि क्लोरोफॉर्म मधला लास्ट वाला जो हायड्रोजन आहे तर तो अगेन क्लोरीनने सबस्टिट्यूट झाला, तेव्हा आपल्याला कार्बन टेट्राक्लोराइड फॉर्म झाला. नेक्स्ट रिॲक्शन इज कंबशन रिॲक्शन. अल्केन ऑन हीटिंग इन प्रेझेन्स ऑफ एअर और डायऑक्सिजन आर completely oxidized to carbon dioxide and water with evolution of large amount of heat. Third reaction is isomerization reaction. When N-alkane on heating in presence of anhydrous aluminum chloride and hydrogen chloride gas isomerizes to branch chain alkane. जेव्हा N-ब्युटेन यांचं आयसोमरायझेशन होतं तेव्हा आपल्याला आयसोब्युटेन हा फॉर्म होतो. N-ब्युटेन in heating in presence of anhydrous aluminum chloride and hydrogen chloride gas याचा आयसोमरायझेशन टेक्स प्लेस होतं आणि आपल्याला आयसोब्युटेन हा फॉर्म होतो. देन फोर्थ इज aromatization reaction. When an alkane having 6 or more carbon atom on heating to 773 Kelvin at 10 to 20 atm pressure in presence of oxide of vanadium, molybdenum or chromium supported over aluminium, cyclization takes place and then aromatization takes place too from benzene. N-hexane's in presence of oxide of vanadium, molybdenum or chromium ह्या कॅटलिस्टच्या प्रेझेन्स मध्ये त्याचं सायक्लायझेशन टेक्स प्लेस होतं आणि नंतर ॲरोमॅटायझेशन झाल्यानंतर आपल्याला बेन्झीन रिंग ही फॉर्म होते. देन फिफ्थ वन इज पायरोलिसिस रिॲक्शन. The higher alkane on heating to higher temperature decompose into lower alkane किंवा alkene. जेव्हा हे जे एक्झाम्पल आहे आता हा हायर अल्केन जेव्हा याचे पायरोलिसिस रिॲक्शन होते ऍट 773 केल्विन टेम्परेचरला तर तेव्हा आपल्याला लोअर अल्केन किंवा अल्किन हे फॉर्म होता. आता C6H14 याची रिॲक्शन 773 केल्विन टेम्परेचरला जेव्हा रिॲक्ट होतो तेव्हा आपल्याला प्रोपीन, इथिन आणि मिथिन हे जे लोअर अल्केन फॉर्म होता. सेकंड आहे C4H8 मीन्स ब्युटीन आपल्याला इथे भेटलेला आहे आणि C2H6 म्हणजे इथेन जे ब्युटीन आणि इथेन आपल्याला मिळाले. थर्ड आहे C6H12 प्लस H2 म्हणजे हेक्झिन आपल्याला मिळालेले. म्हणजे हे जे हायर अल्केन पासून आपल्याला लोअर अल्केन किंवा अल्किन हे मिळू शकतात. ठीक आहे. आज आपण काय बघितलं, क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड्स बघितले, हायड्रोकार्बन्स बघितले, नॉमेनक्लेचर सिस्टीम बघितले अल्केनची आणि प्रिपरेशन मेथड बघितल्या अल्केनच्या आणि त्याच्या प्रॉपर्टीज बघितल्या. कुणाला काही क्वेश्चन असतील तर तुम्ही चॅट बॉक्स मध्ये पोस्ट करू शकता.
एक क्वेश्चन आहे हायर अल्केन आणि लोअर अल्केन. लोअर अल्केन म्हणजे आता पहिले आपण मिथेन बघितला, मिथेन, इथेन, प्रोपेन. जशी जशी सिरीज ही वाढत जाते, कार्बन ॲटम जसे जसे त्याच्यामध्ये ऍड होत जातात तशी तशी आपण त्याचे हायर अल्केन म्हणजे त्याची सिरीज ही वाढत जाते, म्हणून त्याला आपण हायर अल्केन किंवा लोअर अल्केन. लोअर म्हणजे मिथेन, इथेन, प्रोपेन. जसं जसं कार्बन ॲटम इन्क्रीज होत जातात तर तसं तसं आपण त्याला हायर अल्केन असं म्हणतो. अजून एक आहे हायर अल्केन्स मीन्स मोर कार्बन अँड लोअर मीन्स लेस कार्बन. जसं मी आता बोलली की जसं जसं कार्बन ॲटमची चेन इन्क्रीज होत जाते तसे तसे आपण त्याला हायर अल्केन्स असं म्हणतो. अजून एक IUPAC नेमिंग. आता तुम्हाला काय म्हणायचंय ते मला नाही समजलं. ते एक नॉमेनक्लेचरची सिस्टीम आहे की ज्यामध्ये आपण कंपाऊंडला हे नेमिंग करू शकतो. जसे मी तुम्हाला रूल्स सांगितले ते फॉलो करून आपण त्याला कंपाऊंडला नेमिंग करू शकतो. आता अजून एक आहे अनसॅच्युरेटेड मीन्स. अनसॅच्युरेटेड मीन डबल किंवा ट्रिपल बॉन्ड ज्या कंपाऊंड मध्ये प्रेझेंट असतात तेव्हा त्याला आपण अनसॅच्युरेशन म्हणतो. आणि सॅच्युरेटेड म्हणजे फक्त सिंगल कार्बनची चेन असते, त्यामध्ये डबल किंवा ट्रिपल बॉन्ड प्रेझेंट नसतो. आयसोमेरिझम मीन्स सेम फॉर्म्युला बट डिफरंट स्ट्रक्चर. बरोबर आहे, म्हणजे आपला फॉर्म्युला सेम असतो. म्हणजे आता 4 कार्बन असतील तर ते 4च असतील, पण ते फक्त डिफरंट स्ट्रक्चर मध्ये ते अरेंजमेंट झालेली असेल, त्यालाच आपण आयसोमरायझेशन म्हणतो. म्हणजे कार्बन ॲटम आहे तितकेच असतात, फक्त त्यांची अरेंजमेंट ही डिफरंट प्रकारे झालेली असते, त्याला आपण आयसोमरायझेशन म्हणतो. त्याचं बेन्झिनॉइड अँड नॉन बेन्झिनॉइड म्हणजे काय. आता बेन्झिनॉइड म्हणजे असे कंपाऊंड की ज्यामध्ये बेन्झिन रिंग ही प्रेझेंट असते. जसं आपण बेन्झिन रिंग बघितली, त्याचं स्ट्रक्चर फॉर्म्युला आहे C6H6. ज्या कंपाऊंड मध्ये बेन्झिन रिंग ही प्रेझेंट असते तिला आपण बेन्झिनॉइड कंपाऊंड म्हणतो, आणि ज्यामध्ये प्रेझेंट नसते त्याला आपण नॉन बेन्झिनॉइड कंपाऊंड म्हणतो.